नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम. मी तुमचं डिजिटल स्किल ट्रेनिंग या मराठमोळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. जिथे आपण शिकतो डिजिटल स्किलचं नॉलेज, तेही अगदी साध्या सोप्या आपल्या मराठी मातृभाषेमध्ये. चला तर मग आपण आज बघणार आहोत CapCut वापरून तुम्ही तुमची बर्थडे रील्स कशी 5 मिनिटांमध्ये तयार करू शकता. तुमचा मित्र असो, गर्लफ्रेंड असो किंवा तुमचा भाऊ असो, ही रील पाहिल्यावर सगळेजण म्हणतील, "वॉव! किती सुंदर केलं आहे." चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप बघूया. टेम्पलेट्स कसं वापरायचं, ॲनिमेशन कसं लावायचं, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण आज सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कॅनवा ओपन करायचा. कॅनवा ओपन केल्यानंतर इथे पोस्टर सर्च करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आता इथे खाली बघा प्लस आयकॉन आहे, इथे क्लिक करायचं. तुम्ही इथे पोस्टर सर्च करू शकता. हे बघा पोस्टरमध्ये साईज तुम्हाला मिळतील. पोस्टरमध्ये यापैकी कुठलाही पोस्टर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे मी हा पोस्टर सिलेक्ट करतो. आता इथे आपण बॅकग्राऊंडसाठी काय करू, सगळ्यात पहिल्यांदा इथे एलिमेंटमध्ये जाऊया आणि एलिमेंटमधनं इथे सर्च करूया शेप. शेप सर्च करायचं. आता इथे बघा तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला शेप्स याच्यामध्ये मिळतील. आता तुम्ही यातला कुठलाही शेप इथे सिलेक्ट करू शकता. आता इथे मी रेक्टँगलचा शेप इथे सिलेक्ट करतोय. आता इथे मी याप्रमाणे आता याचे ड्रॅग अँड ड्रॉप याच्यामध्ये ऍड करतो याच्यामध्ये. आता याचं कॉर्नर साईज मी पूर्ण रेक्टँगल 0 करतोय. ओके. आता इथे मी ग्रे कलर घेतला. आता याच्यामध्ये मी ग्रेड शेड इथे कलर बघा कलरवर सिलेक्ट केला इथे आणि आता इथे क्लिक करून कलरवर सिलेक्ट केला. आपण जो कलर घेतला कलर सिलेक्ट केला याच्यामध्ये आणि इथे बघा तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला कलरचे ग्रेडियंट शेड्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. तर बाजूला ग्रेडियंटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या प्रकारच्या ग्रेडियंट याच्यामध्ये मिळतील. ओके. आता इथे आता सिलेक्ट केलेलं आहे. ओके. आता याला आपण आता काय डुप्लिकेट करूया आणि आता काय करू, डुप्लिकेट केलेलं आहे. आता याची साईज आता इथे आपण थोडीशी कमी करू याच्यामध्ये. आता आपण हे इथे ऍड केलेलं आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये गॅलरी मधून आपले फोटो याच्यामध्ये ऍड करूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही फोटो इथे पोस्टरसाठी वापरता तेव्हा त्यावेळी तुमचे फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले असावेत. बरोबर आहे. आता फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी प्ले स्टोअरवर ना बॅकग्राऊंड इरेजरचा ऍप आहे. त्या ऍपवरनं तुम्ही तुमचे फोटोचे बॅकग्राऊंड इझिली एका क्लिकमध्ये रिमूव्ह करू शकता. ओके. आता इथे मी बघा बॅकग्राऊंडचे माझे फोटो इथे मी रिमूव्ह केलेले आहेत. आता इथे मी सिलेक्ट करतो आणि आता हा फोटो इथे मी ह्याच्यामध्ये फोटो ऍड केलेला याच्यामध्ये बघा. आता इथे फोटोची मी इथे साईज थोडीशी याच्यामध्ये वाढवतोय, झूम करतो याच्यामध्ये. ओके. हा फोटो इथे आता मी ओके. आता याच्यामध्ये अजूनही दुसरा फोटो याच्यामधनं गॅलरीमधून सिलेक्ट करतो याच्यामध्ये. आता हा फोटो इथे मी घेतला, इथनं मी ऍड केला. ओके. आता इथे आपल्याकडे तुम्ही बॅकग्राऊंडचा फोटो तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. आता इथे मी इथे माझ्याकडे प्रो व्हर्जन असल्यामुळे मी इथनं बॅकग्राऊंड इरेज करतो याच्यामधून. ओके. आता हा फोटो मी आता याच्यामध्ये थोडासा झूम करतो आणि इथे फोटोच्या मागे ऍड करतो. आता इथे बघा फोटो सिलेक्ट केलेला आहे. आता फोटो मला या फोटोच्या मागे ऍड करायचे. आता इथे मी पोझिशन इथे मी बॅकवर्ड करतो याच्यामध्ये आणि इथनं डन केलं. आता इथे आपल्याला फोटो जर सिलेक्ट केला मागचा तर बॅकग्राऊंड फोटो मला आता चेंज करायचा आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर इफेक्ट मध्ये जाऊन इथे डिओडोनचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि इथं तुम्ही कस्टम करू शकता. याच्यामध्ये दुसरा कोणता कलर वापरायचा, मी आता क्लासिक कलर इथे सिलेक्ट केलेला याच्यामध्ये. ओके. आणि आता इथं मी मागचा फोटो क्लासिक केला याच्यामध्ये. आता हे झालं. आता मला या फोटोला शॅडो द्यायचे याच्यामध्ये. सो आता मी परत इफेक्ट जातो आणि इथे बघा शॅडोचा ऑप्शन आहे, इथे क्लिक केला आणि इथनं बघा आता
ड्रॉपचा ऑप्शन याच्यामध्ये मी इथे सिलेक्ट केलेला आहे. ओके, त्याप्रमाणे माझ्या फोटोला इथे शॅडो ॲड झालेली आहे. त्याचप्रमाणे आता या फोटोला सुद्धा इथे मी इफेक्टमध्ये जाऊन शॅडो सिलेक्ट करतो आणि इथे ड्रॉप सिलेक्ट करतो याच्यामध्ये. ओके, आता हा फोटो इथे झूम केलेला आहे. ओके, आता मला याच्यामध्ये नाव ॲड करायचं आहे. सो आता काय करू, आता इथे बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता हा जो मागे फोटो ॲड केलेला आहे, या फोटोच्या मागे थोडंसं इथे बघा क्रॉस लाईन दिसते, याच्यामध्ये कट दिसते फोटो, बरोबर आहे. सो या फोटोला कव्हरअप कसं करायचं, सो कव्हरअप करण्यासाठी काय करायचं, एलिमेंटमध्ये जायचं. एलिमेंटमधून इथे तुम्ही, आता आपला बॅकग्राऊंड व्हाईट कलरचा आहे, सो इथे कव्हरअप करताना सुद्धा आपण इथे व्हाईट कलरचाच ग्रेडियंट सर्च करायचं आहे. आता इथे सर्च काय करायचं, व्हाईट सर्कल ग्रेडियंट सर्च करायचं. त्याच्यामध्ये एलिमेंटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे इथे बघा ग्राफिकमध्ये सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे व्हाईट ग्रेडियंट तुम्हाला मिळतील याच्यामध्ये. आता यातला तुम्ही व्हाईट ग्रेडियंट इथे सिलेक्ट करू शकता. इथे मी आता हा ग्रेडियंट इथे सिलेक्ट करतो याच्यामध्ये. ओके, सिलेक्ट केला. आता हा ग्रेडियंट इथे मी ह्याच्यामध्ये ऍड करतो. आता याला मी परत कॉपी करतो आणि इथे याच प्रकारे इथे सगळीकडे मी ग्रेडियंट ऍड करतो याच्यामध्ये. हे बघा. ओके, आता काय करू, आता हा जो फोटो आहे, फोटो तिथे बघा हातावर व्हाईट कलरचं ग्रेडियंट दिसतंय. आता फोटोला मी काय करतो, फोटो सिलेक्ट करतो आणि त्या पोझिशनचा ऑप्शन आहे याच्यामध्ये बघा. पोझिशनमध्ये जाऊन आता इथे मी फॉरवर्ड करतो. आता ओके, आता अजून सुद्धा तुम्ही इथे जाऊन तुम्ही परत फॉरवर्ड एकदा करू शकता. ओके, आता आपला फोटोचा कव्हरअप सुद्धा झालेला आहे याच्यामध्ये. आता मला याच्यामध्ये टेक्स्ट ऍड करायचं आहे. स्वतः मी काय करतो, टेक्स्टमध्ये इथे जाऊन ऍड हेडिंग क्लिक करतो आणि तुम्ही इथे नाव टाकू शकता याच्यामध्ये. आता इथे मी हा नाव इथे सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे मी आता ह्या नावचा मी आता इथे मी खाली खाली बघा ऑप्शन येतो एडिटच्या बाजूला फॉन्टचा, इथे जाऊन इथे फॉन्टचा इथे साईज मी इथे फॉन्ट तुम्हाला जो पाहिजे तुम्ही इथे फॉन्ट इथे सिलेक्ट करू शकता. ओके, आता इथे मी अँटम सिलेक्ट करतो याच्यामध्ये. आता इथे कलरचं ऑप्शन आहे, याच्यामध्ये तुम्ही कलरसुद्धा इथे तुम्ही चेंज करू शकता. आता इथे इफेक्टवर क्लिक केलं आणि इथं मी हॉलो सिलेक्ट करतो याच्यामध्ये. ओके, आता थोडंसं याची मी ट्रान्सपरन्सी इथे थोडीशी अजून कमी करतो याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये डुप्लिकेट करून आता इथे मी दुसरं नाव याच्यामध्ये ऍड करतो. आता इथे बघा, मी माझं जे नाव आहे हे अर्धे स्मॉल आणि कॅपिटल मध्ये आहे बघा. इथे खाली फॉर्मॅटचा ऑप्शन आहे, इथे शेवटचा जो ऑप्शन आहे कॅपिटल स्मॉल आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक स्मॉलचं कॅपिटल मध्ये होईल आणि कॅपिटलचं स्मॉल मध्ये याच्यामध्ये होऊ शकतं. आता इथे बघा चेहऱ्यावर आलेलं आहे. आता हे मी पोझिशन मध्ये जाऊन इथे मी बॅकवर्ड करतो याच्यामध्ये. ओके, आता इथे मी हॅपी बर्थडे मला सर्च टेक्स्ट टाकायचं आहे. आता इथे मी टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि इथनं सर्च करतो, टाईप करतो याच्यावर हॅपी बर्थडे. आता मी ह्या टेक्स्ट इथे मला पूर्ण स्मॉल मध्ये पाहिजे. इथे मी आता इथे मी टेक्स्टचा इथे फॉन्ट चेंज करतो याच्यामध्ये. ओके, त्याचप्रमाणे आता इथे मी दोन्ही टेक्स्टचा इथे फॉन्ट चेंज करतो. ओके, त्याची मी फॉन्टचा टेक्स्टची फॉन्ट याच्यामध्ये वाढवतो.
आता इथे तुम्ही टेक्स्टचा कलर सुद्धा इथे तुम्ही चेंज करू शकता. कलर तुम्हाला जसं इफेक्ट वाटेल तसा कलर तुम्ही इथे चेंज करू शकता. ओके. आता तुम्ही टेक्स्टला तुम्हाला इथे इफेक्ट्सवर देऊन तुम्ही टेक्स्टचा इथे चांगल्या प्रकारे तुम्ही इथे इफेक्टसुद्धा देऊ शकता, ॲड करू शकता. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचा असेल 2 ओळीचा, लाईनीचा, तर तुम्ही इथे टेक्स्ट ॲड करू शकता. टेक्स्ट इथे ॲड करतो, कमी करतो याच्यावर. ओके. इथं तुम्ही फॉन्ट तुम्ही इथे चेंज करू शकता तुम्हाला जो पाहिजे तो. आता इथे तुम्ही फॉन्टचा तुम्ही इथे इफेक्ट सुद्धा याच्यामध्ये चेंज करू शकता. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला केक ॲड करायचा किंवा फ्लॉवर्स ॲड करायचं तुम्ही इथे ॲड करू शकता याच्यामध्ये. आता इथे एलिमेंटमध्ये जाऊन इथे केक सिलेक्ट करू शकता, याच्यामध्ये सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे केकचे ग्राफिक्स मिळतील किंवा ॲड करू शकतो याच्यामध्ये. याप्रमाणे तुम्ही तुमचा बर्थडे पोस्टर तयार करू शकता.